नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ताणलेल्या संबंधानंतर आता कधीही युद्ध होऊ शकतो अशा चर्चा आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्या घडामोडींमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होईल की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे. उद्या मॉक ड्रिल सुद्धा होणार आहेत भारतामधल्या अनेक शहरांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक शहरांमध्ये हे मॉक ड्रिल केलं जाणार आहे. युद्धाच्या आधी केलेली असणारी ही तयारी असते, सराव असतो, याचाच हा एक भाग आहे. त्यामुळे आपण बघतोय की ज्या पद्धतीनं पहलगामवरचा हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्याला आता भारताकडनं चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी ही सुरू करण्यात आलेली आहे. आता आपण असे 8 मुद्दे समजावून घेणार आहोत की या मुद्द्यांच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये युद्ध होऊ शकतो किंवा भारत आणि पाकिस्तान हे देश आता युद्धाच्या एकदम सीमेवर येऊन ठेपलेले आहेत. अशा 8 कुठल्या घटना घडलेल्या आहेत, गेल्या दिवसांमध्ये नेमकं काय झालेलं आहे हे आपल्याला समजावून घ्यायचं. आपण एक एक मुद्दा समजावून घेऊया. पहिला मुद्दा तो म्हणजे पहलगामचा हल्ला झाल्यानंतर एक सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये सत्ताधारी पक्षाचे नेते होते आणि त्याचबरोबर विरोधकांना सुद्धा बोलवण्यात आलं होतं. भारतातल्या सगळ्याच महत्त्वाच्या पक्षांच्या नेत्यांना या बैठकीसाठी, गटनेत्यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं आणि या बैठकीमध्ये या सगळ्या जो हल्ला झाला त्या सगळ्या संदर्भातली चर्चा झाली आणि भारताने कशा पद्धतीची पावलं उचलली पाहिजे अशा संदर्भात ही बैठक झाली होती. त्यामुळे हा एक मोठा आपण म्हणू शकतो की एक महत्त्वाचा भाग होता किंवा एक मोठी घटना आपण याकडे म्हणू शकतो. दुसरं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानंतर तिन्ही दलाचे प्रमुख असतील, आपले राष्ट्रीय सल्लागार असतील, इतर महत्त्वाचे सल्लागार असतील, या सगळ्या संदर्भातली बैठक घेतली होती. अनेक गुप्त बैठका झाल्याच्या बातम्या सुद्धा तुम्ही वाचल्या असतील. अशा बैठका या जेव्हा कुठलं तरी मोठं पाऊल उचललं जातं किंवा मोठी तयारी केली जाते, या सगळ्या संदर्भात घेतलेली असते आणि त्याच अनुषंगाने ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली होती. अर्थात संरक्षण मंत्र्यांनी सुद्धा अशा पद्धतीची बैठक घेतली होती. त्यामुळे आपण याच्यावरनं सुद्धा म्हणू शकतो की भारत काहीतरी मोठं पाऊल उचलण्याच्या या सगळ्या तयारीमध्ये आहे, असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आपण जर बघितलं तर पंतप्रधान मोदींनी भाषणांमधनं सुद्धा म्हटलं होतं की आपण या सगळ्याला उत्तर देऊ. संरक्षण मंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये या सगळ्या संदर्भातलं सूतोवाच केलं होतं आणि अमित शहा यांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये आपण जशास तसं उत्तर देऊ असं म्हटलं होतं. त्यामुळे या सगळ्या नेत्यांची आपण वक्तव्य बघितली तर भारत एका मोठ्या उत्तराच्या तयारीत असल्याचं सुद्धा आपण म्हणू शकतो आणि याच अर्थाने आपण म्हणू शकतो की भारत आणि पाकिस्तानमध्ये पुढच्या काही काळामध्ये युद्ध होण्याची किंवा त्या सगळ्या संदर्भातली चर्चा सुरू आहे. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही बातम्या बघत असाल किंवा इतर गोष्टी वाचत असाल तर त्याच्यामध्ये आपण बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून उत्तरेकडल्या मधल्या राज्यांमध्ये विमानांचे अनेक जे आपले जे लढाऊ विमान आहे त्या सगळ्या संदर्भातली जी चाचणी आहे ती करण्यात आली होती. अनेक तिथे आपण बघितलं की हायवेवर विमान उतरवता येत आहे का, मोठमोठे फायटर्स विमान हे हायवेवर उतरता येऊ शकतात का, आपत्कालीन परिस्थिती आली तर कशा पद्धतीनं ते उत्तर देऊ शकतात. त्यांच्या अनेक कवायती, कसरती सुद्धा या काळामध्ये झालेल्या आहेत. अनेक चाचण्या सुद्धा या काळामध्ये झालेल्या आहेत. हायवेवर सुद्धा विमानं उतरवून पाहिलेली आहेत. त्यामुळे अशा जेव्हा गोष्टी केल्या जातात किंवा अशी तयारी जेव्हा केली जाते त्यावेळेस अर्थातच आपण त्याचा अर्थ लावू शकतो की या अनुषंगाने मोठी तयारी ही भारताकडनं या सगळ्या संदर्भातली सुरू आहे. आणखी एक बातमी आली होती ती म्हणजे भारतामधल्या अनेक ज्या अम्युनिशन फॅक्टरीज आहेत तिथल्या कर्मचाऱ्यांच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यांना तातडीनं त्यांच्या नोकरीवर, त्यांच्या कामाच्या ठिकाणी हजर व्हायला सांगितलं होतं. महाराष्ट्रातल्या चंद्रपूरमधली फॅक्टरी असो किंवा इतर मध्य प्रदेशमधली जबलपूरमधली फॅक्टरी असो किंवा इतर ज्या महत्त्वाच्या फॅक्टरीज आहेत जिथे आयुध निर्माण केलं जातं, जिथे दारुगोळा तयार केला जातो, त्या फॅक्टरीजमधले जे कर्मचारी होते त्यांच्या सुद्धा सुट्ट्या या सगळ्या कॅन्सल केलेल्या आहेत आणि अर्थात आपण याचा सुद्धा अर्थ लावू शकतो की अशा वेळी जेव्हा एखादं मोठं पाऊल भारताला टाकायचं असतं किंवा मोठी रणनीती आखली जात असते त्याच वेळेस अशी पावलं उचलली जातात. त्यामुळे हा सुद्धा एक यातला महत्त्वाचा भाग आहे. ज्याच्या संदर्भात मी सुरुवातीलाच वक्तव्य केलं ते म्हणजे मॉक ड्रिल. उद्या महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या अनेक शहरांमध्ये हे मॉक ड्रिल केलं जाणार आहे. युद्धाच्या आधीची एक तयारी म्हणून याकडे बघितलं जात आहे. एखाद्या शहरांवर हल्ले झाले किंवा एखाद्या ज्या आर्मी बेस आहे त्याच्यावर हल्ले झाले तर कशा पद्धतीने त्याला उत्तर दिलं पाहिजे, ब्लॅकआउट केला जातो तो नेमका काय असतो, या सगळ्या संदर्भातली चाचणी ही उद्या केली जाणार आहे. महाराष्ट्रामधली सुद्धा अनेक महत्त्वाची शहरं आहेत आणि त्याचबरोबर देशातली सुद्धा अनेक महत्त्वाची शहरं आहेत. याच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली किंवा युद्ध झालं तर कशा पद्धतीनं आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, कशी खबरदारी घेतली पाहिजे, कशा पद्धतीचं रिॲक्शन आपण सगळी दिली पाहिजे, हे सुद्धा या मॉक ड्रिलच्या माध्यमातून उद्या सांगितलं जाणार आहे. त्याच्या पद्धतीची एक तयारी केली जाणार आहे. त्यामुळे अशी मॉक ड्रिल जेव्हा युद्धचा विचार केला जातो किंवा युद्ध करण्याची तयारी सुरू असते अशा वेळेस केली जाते. त्यामुळे ही एक घटना सुद्धा आपल्याला भारत पाकिस्तानमध्ये युद्ध होऊ शकतो याच्या अनुषंगाने महत्त्वाची म्हटली गेली पाहिजे. त्याचबरोबर आज हा मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्यावेळेस गृहसचिवांची सगळ्या राज्यांच्या जे सचिव आहेत त्यांच्यासोबतची एक बैठक पार पडलेली आहे. ही बैठक सुद्धा महत्त्वाची मानली जाते कारण जर उद्या युद्ध करायचे जर विचार झाला किंवा युद्धाचा निर्णय घेण्यात आला
तर मग राज्यांकडनं कशा पद्धतीचं सहकार्य अपेक्षित असणं आहे, राज्यांनी त्या वेळेस काय केलं पाहिजे, या सगळ्या संदर्भातली रणनीती आखण्यात येणार आहे आणि त्याच्या संदर्भातच ही बैठक अगदी महत्त्वाची मानली जाते आहे आणि या बैठकीमध्ये सुद्धा या सगळ्या संदर्भातले निर्णय होणार आहे. त्यामुळे हा मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्यावेळेस ही महत्त्वाची बैठक पार पडते आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे 8वा मुद्दा तो म्हणजे अमेरिकेने सुद्धा भारताला या सगळ्या संदर्भातला पाठिंबा दिलेला आहे. पहलगाम हल्ल्याचा निषेध अमेरिकेने केलेला आहे आणि भारत ज्या पद्धतीनं उत्तर देईल त्याला अमेरिकेने सुद्धा सपोर्ट केलेला आहे. त्याचबरोबर अनेक देशांनी सुद्धा या सगळ्या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे. इटलीने सुद्धा भारताला याच्यामध्ये सहकार्य केलेलं आहे. जे पुतीन आहेत, जे रशियाचे प्रमुख आहेत, त्यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून या सगळ्या संदर्भातली माहिती घेतलेली आहे. त्यांनी सुद्धा त्यांचा पाठिंबा आहे तो जाहीर केलेला आहे. त्यामुळे असे देश जेव्हा पाठिंबा जाहीर करतात त्याचा अर्थ काहीतरी मोठी घटना या सगळ्या संदर्भात घडणार आहे असं सुद्धा आपण याकडे पाहू शकतो. मध्ये सुद्धा या सगळ्या संदर्भात मुद्दा चर्चेला गेलेला आहे. अर्थात चे जे प्रमुख आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की भारत पाकिस्तानमध्ये जो तणावपूर्ण परिस्थिती आहे त्याच्यामध्ये युद्ध होऊ नये अशीच भावना ही युनायटेड नेशन्स अर्थात ची आहे. पण ज्यावेळेस मध्ये सुद्धा असा विषय चर्चेला जातोय याचा अर्थ या दोन देशांमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली की युद्ध होऊ शकतो हे सुद्धा आपण म्हणू शकतो. त्यामुळे भारताकडनं आता मोठी तयारी करण्यात आलेली आहे. पाकिस्तानला चोख उत्तर द्यायचा जो प्रयत्न आहे तो भारताकडनं असणार आहे. त्या संदर्भातली सगळी तयारी ही राष्ट्रीय पातळीवर सुरू झालेली आहे आणि एका अर्थाने आपण बघतोय की जो दहशतवादी हल्ला झाला पहलगाममध्ये त्याला चोख प्रत्युत्तर आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याची तयारी ही भारताकडनं करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे 8 मुद्दे होते ज्याच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की भारत आणि पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध हे होऊ शकतं. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं? भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध व्हायला हवं का? कशा पद्धतीनं ही तयारी सुरू आहे? ज्या पद्धतीच्या घटना घडतात त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत? हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करा. धन्यवाद.